नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। आपल्या पुसद शहरातील जेवढेही शासकीय कार्यालय आहे असं कोणतंही सहसा कार्यालय नाही ज्या ठिकाणी अनियमितता किंवा कोणत्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला नसेल। काही वेळेस जे तक्रारदार आहे तक्रार करतात आणि त्याचं निरसनही होते, परंतु निरसन न झाल्यामुळे त्यांना उपोषणाला बसावे लागते, वेळ पडते आमरण उपोषणालाही बसावे लागते। असाच काहीसा प्रकार आपल्या पुसद शहरामध्ये घडलेला आहे। जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसद या कार्यालयाच्या बाहेरच मधुकर नगर येथील रहिवासी एक विषय घेऊन चक्क आमरण उपोषणाला बसलेले आहे। आता विषय म्हणजे असा, मी थोडक्यात वाचून दाखवतो। मधुकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील 3 शेड सभा मंडपाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व ग्रामपंचायत गायमुख नगरचे दोषी पदाधिकारी यांच्यावर कारवाई होण्याबाबत आता विषय 3 शेडचा आहे। आता या संदर्भात 2 ठिकाणी तक्रार करण्यात आल्या होत्या। एक तक्रार म्हणजे गट विकास अधिकारी पंचायत समिती पुसद यांच्याकडे आणि दुसरी तक्रार ज्या ऑफिसच्या बाहेर आपण सद्यस्थितीमध्ये आहे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग या ठिकाणी। आणि आश्चर्याची बाब अशी की दोनही विभागामार्फत एकमेकांच्या विरोधी पत्र निघालेले आहे। आता विरोधी म्हणजे कसे, एक पंचायत समितीचे पत्र निघाले की सदर काम हे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांचे आहे आणि दुसरे पत्र निघाले जिल्हा परिषद मार्फत की सदर काम हे पंचायत समिती मार्फत करण्यात येत आहे। आता अतिशय हे जे आगळे वेगळे प्रकरण आहे जे सदर तक्रारदार आहे यांच्याच मार्फत आपण जाणून घेणार आहे नेमके प्रकरण काय आणि कशा प्रकारे या विषयासंदर्भात अधिकाऱ्यांमार्फत टाळाटाळ केल्या जात आहे। चला तर मग दादा, तुझं नाव सांग आणि संपूर्ण जो विषय आहे तो विषय आम्हाला समजावून सांग। नमस्कार, जय भीम। मी श्रीधर प्रकाश पाटील, राहणार मधुकर नगर, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। आमच्या इथे ग्रामपंचायत मार्फत एक 15 वित्त आयोगामधून एक 5 लाखाचं काम आलं होतं। तर 5 लाखाचं काम आलं होतं तर त्याचं आम्ही नंतर एस्टिमेट घेतलं, काम केलं त्यांनी, नंतर जसं करायचं त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलं। काम केल्याच्या नंतर आम्ही त्याचं एस्टिमेट घेतलं। एस्टिमेट घेतल्याच्या नंतर आम्हाला लक्षात आलं की हे 5 लाखाचं काम असून हे एस्टिमेट नुसार म्हणजे जे अंदाजपत्रक असते अंदाजपत्रकानुसार हे काम केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी पंचायत समितीला आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग इथे आम्ही तक्रार दाखल केली की बा तुम्ही या प्रकरणाची जरा सखोल चौकशी करा आणि चौकशी करून एस्टिमेट नुसार हे काम केलेलं आहे का याची पाहणी करून घ्या। तर त्याच्यानंतर 2 महिने उलटले, कोणी याकडे काही लक्ष दिलेलं नाही। मग नाईलाजाने आम्हाला 29 जानेवारी 2025 ला उपोषणाला बसण्याचा, लोकशाही मार्गाने उपोषणाला बसण्याचा आम्ही मार्ग अवलंबला आणि ते उपोषणाचे लेटर आम्ही पंचायत समितीला आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग इथे दिले। त्याच्यानंतर मग बीडीओ साहेबाला पुन्हा अजून 10 तारखेला उपोषणाचं दिलं होतं। बीडीओ साहेबांनी सांगितलं की हे प्रकरण माझ्याकडे नसून तुम्ही संबंधित जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उपअभियंता यांच्याशी संवाद करा आणि त्यांच्याशी संवाद करून तुम्ही काय चर्चा होते तुमची चर्चा तुम्ही पाहून तुम्ही त्याची चौकशी करून घ्या। तर इथे उपोषणाला बसू नका असं त्यांनी, म्हणजे आमच्याकडे जे प्रकरण नसून तुम्ही आमच्याकडे बसून काही फायदा होणार नाही असं त्यांनी सांगितलं। नंतर आम्ही 10 तारखेला त्यांना पुन्हा लेटर दिलं आणि यांना लेटर दिलं, सगळ्यांना ज्यांना ज्यांना लेटर द्यायचे त्यांना सगळ्यांना आम्ही लेटर दिलं आणि 17 तारखेपासून आम्ही साखळी उपोषणाला बसलो होतो। 17 फेब्रुवारी पासून आम्ही साखळी उपोषणाला बसलो होतो। त्याच्यानंतर संबंधित 4 ते 5 दिवस उलटून गेले, यांनी याच्याकडे काहीच म्हणजे लक्षच दिलं नाही या प्रकरणाकडे। हा, आणि एक लेटर आम्हाला यांनी 18 तारखेला इश्यू केलं, आम्हाला 21 तारखेला लेटर दिलं की जे कामाचं तुमचं जे काम आहे त्या कामाचं तुम्ही जी तक्रार दिली त्या ज्या तक्रारी संदर्भात तुम्ही इथं आलात उपोषणाला बसलात तर त्या कामाचं जे शेवटचं परिपत्रक असते काम पूर्ण झाल्याचं ते आमच्या कार्यालयाला अजून प्राप्त झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही पंचायत समितीकडे जावं आणि तिथं तुमच्या कामाची तक्रारीचे निरसन करून घ्यावे व उपोषणाला तुर्तास थांबवावे अशा आम्हाला त्यांनी एक लेटर 21 तारखेला दिलं। त्यानंतर पुन्हा आम्ही 21 तारखेला त्या लेटरच्या अनुषंगाने मग आम्हाला पुन्हा थोडंसं मानसिक त्रास झाल्यासारखं वाटलं, कारण बीडीओ साहेब म्हणतात इकडं माझ्याकडे काम नाही आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग किंवा उपअभियंता नांदगावकर साहेब म्हणतात हे आमच्याकडे काम नाही। तर
पुन्हा मग आम्हाला त्या अनुषंगाने आम्ही 21 तारखेला अजून एक लेटर तयार केलं, एक अर्ज तयार केला आणि सर्वांना या अर्जाची एक एक प्रत सर्वांना दिली की आम्ही येणाऱ्या 24 तारखेपासून या उपोषणाला तीव्र करत आहोत, आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. मग तसे लेटर आम्ही दिले. आज आमचा आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे. आमची एकच मागणी होती की जे अंदाजपत्रक तुम्ही जे इस्टिमेट बनवलं होतं त्याचं 3x3चं खाली 3x3चं फुटिंग गड्डा आणि फुटिंग होतं त्याचं 3x3चं. त्याच्यानंतर त्याच्यावर 2.5x2चा कॉलम होता. त्यानंतर त्याच्यावर 2 किलोची प्लेट होती. 2 किलोच्या प्लेटवर खांब होते. खांबची हाईट होती 8 खांब होते. त्या खांबची हाईट होती जोत्यापासून त्या कॉलमपासून 14 फूट 9 इंच. तर अशा प्रकारे इस्टिमेट होतं. आणि यांना सांगितलं की बाबा तुम्ही तिथं चला, तुम्ही त्याची सखोल चौकशी करा. 31 जानेवारीला ज्यावेळेस आम्ही 29 जानेवारीला यांना उपोषणाचं पत्र दिलं होतं त्यावेळेस नांदगावकर साहेब, कनिष्ठ अभियंता बिलवाल साहेब तिथं आले. त्यांनी तिथं आले, आमच्यासोबत त्यांनी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर मी त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही पहा साहेब, या 8 खांबामधून एकही खांब तुम्ही खोलून पहा. याला तुम्ही कोणताही खांब कोरा तुम्ही त्यातला कोणत्याही खांबाला तुम्ही त्याला गड्डा पाडा आणि तिथं तुमच्या इस्टिमेटनुसार ते काम करण्यात आलं का पहा. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे बा म्हणे, आता अजून याला काय मजबूती काय करायची, मजबूती कशी द्यायची, काय करायचं आपण आता समोरचं हे करू म्हणे. आणि तुम्ही सांगा म्हणे, तुम्ही म्हणाल तसं त्याला आपण आता बुडातलं काम झालेलं आहे, त्याला आता मजबूती कशी करण्यात येणार. त्याला बुडातलं काम जर निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. आमच्या लक्षात परिपूर्ण लक्षात आलेलं आहे की निकृष्ट दर्जाचं काम झालं. आम्ही तक्रार दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमचं एकच म्हणणं येते की संबंधित जे पण कंत्राटदार आहे, ग्रामपंचायतचे पदाधिकारी आहे, संबंधित वार्ड मेंबर आहे, ज्यांनी याची पाहणी केली आणि जे कनिष्ठ अभियंता आहेत ते पण तिथं त्यांनी म्हणलं की आम्ही पाहणी केली. पण तुम्ही पाहणी केली तर मग काम असं बोगस काऊन झालं. ते कामात जर सत्यता असेल तर त्या कामाचे यांनी बिलं काढून त्यांनी MB काढाव. 5 लाखाचं जर काम झालं असेल, जे काही अंदाजपत्रक आहे, जे काही इस्टिमेट आहे, त्यांनी जेवढ्याचं काम झालं समजा 4.5 लाखाचं असो 5 लाखाचं असो, त्यांनी तेवढे MB काढाव आणि त्याचे कागदपत्र आम्हाला सादर करावे. तर आमचं हेच म्हणणं आहे. बरं, आम्ही असंही ऐकलं की या विषयासंदर्भात SQM ची टीम पण आली होती. तर नेमका तो विषय काय घडला आणि तो प्रसंग काय होता नेमका. तेच नांदगावकर साहेबांनी एक मला लेटर दिलं होतं त्याच दिवशी. त्यांच्याकडे ते प्रतिलिपीमध्ये असेल पण मला दिलं होतं. आम्ही काय घेतलं नाही कारण आम्हाला त्यांनी सह्या वगैरे मागितल्या होत्या. त्याच्यावर त्यांनी एक असा उल्लेख लिहून आणला होता की आम्ही तुमच्याकडे चौकशी करण्यासाठी आलेला आहे, तुमच्या तक्रारीनुसार चौकशी करायला आलो. त्याच्यामध्ये त्यांनी एक ओळ लिहून आणली. 29 तारखेला आम्ही म्हणजे 23 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही एक लेटर दिलं होतं की कामात तिथं काम बिघडलेलं आहे बा म्हटलं, ते तुम्ही चौकशी करा. तर 23 तारखेच्या नंतर ते कधी आले, SQM ची टीम कधी आली आम्हाला काही माहिती नाही. SQM ची टीम नांदगावकर साहेबांनी त्या लेटरमध्ये लिहून आलेलं आहे की SQM ची टीम म्हणत आहे. SQM ची टीम नेऊन तपासणी केली. SQM च्या टीमच्या म्हणण्यानुसार काम हे चांगलं झालेलं आहे, चांगल्या दर्जाचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये लिहून होतं की कंत्राटदाराचं बिल अदा करून टाकाव. मग आम्ही म्हटलं की बा तुम्ही काम चांगलं झालं असं तर तुमच्यावर पुरावे असेल तुम्ही द्या. बरोबर. तर ते त्याच्यामध्ये ती ओळ लिहिली होती. नांदगावकर साहेब म्हणाले होते की तुम्ही बा आम्ही तुम्हाला भेटायला आलो, तुम्ही आम्हाला याची OC द्या. OC दिल्याच्या नंतर तिथं लिहून होतं कंत्राटदाराचे बिल काढून द्या, बिल अदा करण्यात यावे SQMच्या टीमच्या नुसार. मग आम्ही त्याचे लेटर घेतलं नाही, त्याच्यावर आम्ही काही सही केले नाही. पोस्टाने पाठवतो म्हणले, ते पोस्टाने पण आम्हाला लेटर ते आलेलं नाही. घरापर्यंत आमचे लेटर आले नाही, बाकीचे पोस्टाने लेटर आलेच आम्हाला. त्याच्यानंतर मग यांच्या लक्षात आलं की खरंच बाबा एवढ्या हिमतीनेच म्हणाले ते तक्रार टाकली आहे ना, खरंच काम बोगस झालेलं आहे. तर अंदाजे असं ग्रामपंचायतचे एक दिवस मी ग्रामपंचायतला चक्कर मारायला गेलो होतो. तर तोंडी तिथं मी यांच्या गोष्टी ऐकल्या. 2,17,000 MB यांनी लगेच 10 मिनिटात बनवलं असं ग्रामसेवक साहेब मला म्हणले होते. आणि म्हणे असं कसं काय म्हणे, आता ते पकडलं गेला म्हणे 2,17,000 MB बनवलं. तर म्हटलं पापा साहेब, म्हणलं काय ते नाही म्हणे 2,30,000 उरले, मग तुमचं काम करून घ्या असं तसं त्याचं काहीतरी चालू होतं. तेवढं काय आम्हाला तेवढं समजत नाही त्याच्यामधलं. पण आम्हाला एवढंच समजलं की इस्टिमेटनुसार काम हे निकृष्ट दर्जाचं झालं म्हणून आम्ही तक्रार टाकली. आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की एस्टिमेट प्रमाणे जे काम आहे ते 5 लाखाचे आहे. बरं, हा कंत्राटदार नेमका कोण आहे? कंत्राटदार वगैरे आहे का कंत्राटदार तुमच्याजवळ? आता विषय म्हणजे ज्याप्रमाणे आता 5 लाखाचं हे एस्टिमेट आहे आणि काम ज्याप्रमाणे तक्रारदार आहे 2,70,000 झालं असल्याचं जे कनिष्ठ अभियंता बिलवाल साहेब यांनी म्हटलेलं आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते काम कितीचं झालेलं असावं? आमच्या म्हणण्याप्रमाणे 1,80,000 ते 2 लाखापर्यंत जास्तीत जास्त. आमच्या समजा आता जे आमचं व्हॅल्युएशन आम्ही काढलं त्यानुसार आम्हाला असं वाटतं 1,80,000 ते 2 लाखाचं ते काम झालं असेल, कारण खालचं बुडातलंच काम मजबूत नाही आहे. कंत्राटदार आहे, कंत्राटदाराचं नाव सांगा. इथं कंत्राटदाराचे नाव आहे श्री वसंत रामधन राठोड.
अच्छा, हा. राहणार राहणार शिवानगर, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. आता यांनी हे काम घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण बघत आहे की पुसद शहरात जे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आहे यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारयुक्त काम करण्यात येत आहे, अद्यापही सुरू आहे. कोणताही अधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्फत सदर विषयासंदर्भात योग्य ती अशी कारवाई करण्यात येत नाही, हीच खूप मोठी शोकांतिकेची बाब आहे. एवढ्या तक्रारी करून सुद्धा त्यावर कोणतीही सकारात्मक कारवाई न होणे म्हणजे नेमकं आपण काय समजावं. आता नेहमी आपण बघतो जेवढेही निकृष्ट दर्जाचे काम होते तेव्हा कंत्राटदार किंवा अधिकारी पदाधिकारी यांच्या मार्फत असं म्हटलं जाते की शासनामार्फत योग्य फंड किंवा जास्तचा फंड न आल्यामुळे काम आम्ही करू शकलेलो नाही. परंतु इथे थेट घडलं उलटच. एस्टिमेट 5 लाखाचं आणि काम बिलवाल साहेब यांनी म्हटल्याप्रमाणे 2,70,000चे. हे घडते तरी कसं? ह्याच खूप मोठ्या विषयाच्या बाबी आहेत. हेच खूप मोठा घोळ आहे जे सहजरित्या आपणास दिसून येतो. आता इथे आमरण उपोषणासाठी व्यक्ती बसलेले आहे. यांचा तर ठाम निर्धार आहे की जे 8 पोल रोवलेले आहे त्यापैकी तुम्ही कोणताही पोल उकरा, खोदा आणि जर योग्य पद्धतीने ते बनवलेला असेल तर आम्ही वरिष्ठ शासनामार्फत योग्य तो अहवाल घेऊन उपोषण मागे घेऊ, वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत. परंतु जर त्यामध्ये ते दोषी आढळले तर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.